शहरामध्ये जो भव्य जन आक्रोश मेळावा आपण आयोजित केलेला आहे तो तालुक्यामध्ये काही लज्जाच्या घटना घडल्या आणि प्रामुख्याने आपला जो गोरक्षक आहे भारत लिपारे हा एक गोरक्षक नसून तो एक हिंदू आहे आणि त्या हिंदू सोबत इथं जमलेले लाखो हिंदू त्याच्या सोबत आहेत हा दाखवून देण्यासाठीचा हा खरा मेळावा आहे। एका गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यासाठी आज या मंचावर संग्राम बापू भंडारे असतील, आपल्या आमदार ताई असतील, सागरबाई बेग असतील, अक्षयदादा कर्डिले असतील, अण्णाथ महाराज असतील, संग्राम भैया असतील, हे एका हिंदूसाठी या ठिकाणी हजर होणार आहेत। आता प्रवासामध्ये ते 5-10 मिनिटात आपल्याला इथं निश्चित राज्य सरकारने किंवा केंद्र देशाच्या सरकारमध्ये कायदा झालेला आहे। गो हत्या किंवा गोवंश हत्या याच्यावरती पूर्णतः बंदी आहे, तरी देखील काही जिहादी मंडळी जी आहे ती सातत्याने कायद्याला मानायला तयार नाही। कायदा झुगारून गो हत्याचा वारंवार एक सत्र आपल्याला राज्यभर देशभर पाहायला मिळतं। पण याच्यावरती आता कुठेतरी जे गोरक्षक आहेत जो स्वतः जसा आता गोमातेला आपण राष्ट्रमातेचा दर्जा दिला, राज्यमातेचा दर्जा दिलाय, तरी देखील कुठेतरी काही त्यांची प्रवृत्ती ही कुठेतरी थांबायला तयार नाही आणि म्हणून कुठेतरी थांबली पाहिजे। आणि याच्यातनं गोरक्षकांवरती होणारे हल्ले ही देखील संख्या सातत्याने आपल्याला राज्यामध्ये वाढत असताना पाहायला मिळते। पण याच्यावरती कुठेतरी कायदा झाला पाहिजे, याच्या माध्यमातून आपल्याला या गोमातेचं संरक्षण झालं पाहिजे। याच्याकरता कुठेतरी हे सगळं आज या पाथर्डी शहरामध्ये मोर्चा किंवा त्याच्यामध्ये आज तरी सभा झालेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज देखील उठवला जाणार आहे। दुसरीकडे सिंदूर ऑपरेशन झालं त्याबद्दल नाना पटोलेंनी गंभीर वक्तव्य केलं आहे की हा सगळा व्हिडिओ गेम होता आणि अमेरिकेच्या बटन दाबल्यानंतर तो बंद झाला। शेवटी आता नाना पटोलेंच्या वक्तव्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये फिरत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा एक जो त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचं, कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून ते पाकिस्तानी विचाराचा बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करतात। या लोकांची वृत्ती अशी असते की सरकारला मानायचं नाही, कायद्याला मानायचं नाही, संविधानाला मानायचं आणि धर्मासाठी वाटेल ती करायची अशी यांची भूमिका असल्यामुळं ही अशी प्रकरणं जास्तीची होत आहेत आणि म्हणून अशा या मेळाव्यांच्यामुळं अन्य ठिकाणी सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये जागृती होते। सरकारचंही लक्ष केंद्रित होतं आणि प्रशासनाला पण आपण पुढे काय भूमिका घ्यावी याच्याबद्दलच्या सुद्धा लोकांच्या इतक्या मोठ्या प्रभावामुळं हे त्यांच्या लक्षात येतं। त्यामुळे आजचा जो पाथर्डीचा जो हिंदू सभा आहे, मोर्चा आहे किंवा बंद म्हणा, तर हा बंद गो हत्येच्या बाबतीमध्ये जे काही लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपराक बसेल अशा पद्धतीचा आहे। तुम्ही भूमिका मांडताय, शासन कायदे करते, तुम्हाला साथ देते, परंतु जी यंत्रणा आहे राबवणारी ती यंत्रणा लोपास आहे। पोलिसांनी याबाबत अत्यंत विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। सरकारनं कायदा केलेला आहे, त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं पालन होईल आणि गो हत्या कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे। नाही, सरकारकडे आता मी मागणी अशी करणार आहे, गो हत्या बंदीचा जो 2015चा कायदा आलेला आहे त्याचं काटेकोरपणे पालन हे प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे आणि एक नव्यानं जर परत कुणी गो हत्या केली तर जसा मनुष्याचा खून झाल्याच्या नंतर जशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद ही गो हत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे। गो हत्या केल्याच्या नंतर जन्मठेपेसारखी शिक्षेची तरतूद सरकारनं करावी अशा पद्धतीची मागणी मी या अधिवेशनामध्ये करणार आहे। आणि जो महाराष्ट्र अधिनियम प्राण्यांच्या बद्दलचा संरक्षणाचा कायदा 2015चा आहे त्याचं काटेकोर पालन हे सर्व प्रशासनानं केलं पाहिजे
ही मागणी आमची सरकारला असणार आहे. दुसऱ्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली, काही नवीन समीकरण बघायला लागू शकतो. तर देवाभाऊ ह्यावरती बोलतील, मी तर छोटा कार्यकर्ता आहे. भेट झाली असं आपल्या माध्यमातून कळतंय तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यावरती भूमिका माननीय साहेब मांडतील. दुसरं की नाना पटोले म्हणताय की जे आता सिंधू युद्ध झालं, सिंधू जे ऑपरेशन झालं ते कुठेतरी व्हिडिओ गेम होता आणि पाकिस्तानच्या आपल्या अमेरिकेच्या दबावानंतर ते बंद करणार. बघा, नाना पटोले काय म्हणतायत आता, हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे. खरं तर नानांनी जबाबदार आहे, त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीनं बोलण्याची गरज आहे. परंतु ते जबाबदारीनं बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही. सिंधूच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून घ्या. सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडतंय. आणि आणखी सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही. म्हणजे पुढं काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला वाटतं.